सुस्वागत। 14 विद्या 64 कलांचा अधिपती मंगलमूर्ती गणपती गजाननाला प्रथम वंदन। येथील ग्रामदेवता स्थानदेवता रत्नदेवतेला माझा नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। तसेच जमलेल्या माझ्या तमाम भजनप्रेमी भाविकांना विनम्र अभिवादन। आज खरोखरच निसर्गरम्य असा ठिकाण जे आपलं उंडील गाव या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं ते बऱ्याच वर्षांनी। नाही म्हटलं तरी जास्त काळ हा लग्नाच्या अगोदरचा होता। क्वचितच लग्नानंतर एखादी वारी झाली असेल तर फणसगाव वगैरे त्या सर्व कलाकारांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते।
चार्जिंग ह्या आमचा चार्जिंग असता लो होईत चाललं की वाईट कोणते 25-50 दिल्या की बऱ्यापैकी 20-30% चार्जिंग होता. बर्थडे आहे भावाचा गाणं झालं पाहिजे. अनन्यानर जितू भाई यांच्याकडून बर्थडे बॉय अनन्यानर एकदम बारीक चमकता हे फाडले नाही असं वाटतं पताका. आणि जितू भाईंकडनं 50 रुपयाचा बक्षीस नक्की गाणं होतं. काय काळजी करू नको, भावाचं बर्थडे केक बिक कापून करूया. 100 रुपयाचं बक्षीस असं. धन्यवाद, आभारी असतो. जयवंती नर पोलीस पाटील आपल्या नरगुवांच्या मातोश्री यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस त्याने दिलंय. धन्यवाद, आभारी आहोत. कैलासवासी महादेव भिवा फाटक यांच्या स्मरणार्थ पाटील फाटक यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद, आभारी आहोत. हॅलो हॅलो थोडंसं लेवल द्या. हॅलो 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 हॅलो. तसेच आभार मानायचं राहून गेले बुवांचे मानले पण आज ते वेगळ्या ठिकाणी बसलेत. आपले YouTube वाले आहेत. आणि तुमचं नाव कसं? निलेश जाधव आणि व्यंकटेश भुवनर या दोन्हीही YouTube चॅनल वाल्यांसाठी माझ्या मंडळाच्या वतीने मी आभार मानते. तसेच त्यांचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर त्यांना असे लाईक मिळाल्याने त्यांचा व्हिडिओ जाम भारी फेमस होऊन दे. बुवा म्हणता सुरुवात असा माझी शिस्तीतच करतले. आता ह्या बुवा पुढ्यात आता म्हणून शिस्तीत जाताला बघला कसा बघला एकदम मार्की मत तरी बघता लगेच अशी मान करून बघले. पण किती ढुशी मारलंस तर जागेवर ना हलाचाच ना योगिता. खरोखरच उत्तम असा महाप्रसाद आम्हाला लाभला. वाटाण्याची भाजी आणि त्याच्या जोडी एक पावट्याची भाजी. वांग्यात मी तू बाजूक बसलं तर तुझ्या ताटात करून ठेवलंय. मी वाटाणे आणि मी पावट्यात तितके घालले. एक वेळ गॅस झालेलो परवडा पण वाद झालेलो परवडाच नाही. काय बुवा दिलंय तुका काय तर मग हे आपला तू सगळा गजरा ठेवलंस तर गजरातच गा. थोडा हार्मोनियम लावा द्या.
कैलासवासी सुलोचना अनंत गुरव यांच्या स्मरणार्थ मंगेश अनंत गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद, आभारी आहोत. तसेच व्यंकटेश नरगुआ यांच्या भजनाची सेक्रेटरी सचो म्हटलो आडो दांडो घातले नाही ना, त्यामुळे रोज आलो. भजनाचे सेक्रेटरी मोतीराम उर्फ तात्या फाटक यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद, 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 आभारी आहोत. नीलकंठं सुरेशं विश्वाधारं स्फटिकसदृशम् शुभ्रवर्णं शुभांगं गौरीकान्तं तृतीयनयनं
सीताराम जाधव यांच्या स्मरणार्थ दिनेश जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद, आभारी आहोत। तसेच मॉन्टी बॉय मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना गाणं म्हणायला सांगले ना, 50 रुपयाचं बक्षीस धन्यवाद, आभारी आहोत। चकवी वादक छोट्या मुलीसाठी पाटील फाटक काव्य पवार हिच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद, तिने तिच्या बक्षिसाचा स्वीकार करावा। चेडू असा पण झिलाचेच कपडे घालतला, अजिबात चेडवाचे कपडे नाही। बक्षीस गावला खिशात घातल्या की मोकळा, म्हणन रॉका नको खिशेत असते।
शंकरा. धन्यवाद. हॅलो हॅलो. फणसगाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेलच. फणस गावात आज कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा कार्यक्रम असा रंगतदार आहे. तर तरी सुद्धा तिकडचे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. म्हणून त्या सर्व फणस गावाच्या ग्रामस्थांना या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आलेले आहेत. धन्यवाद. आणि आम्ही सुद्धा आमच्या या जोडीला बघण्यासाठी ऐकण्यासाठी आपण आलात. खरोखर आमच्या मंडळाच्या वतीने सुद्धा आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. हॅलो हॅलो. फरमाईश होती 1-2 बुवान गजरासाठी ठेवल्या. पण आम्ही गजरासाठी फरमाईश ठेवीपर्यंत फरमाईशवाले घरात जातले. म्हणून आताच फरमाईश पूर्ण करण्यात येईल. फणसगावाला कार्यक्रम असा नाही म्हटला तरी आज 19 फेब्रुवारी आपल्या राजांची जयंती गावगावात प्रत्येक ठिकाणी साजरी होत आहे. आम्ही आता कासारड्यातनं भजन करून राहिलं. खरोखरच हा आपला राजाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. आणि असे उत्सव सण आपण साजरे करतो. आज घराघरात गणेश जयंती गणेशोत्सव म्हणा आपण मोठ्या आनंदात साजरे करतो. पण आज मंदिरातले उत्सव आणि आपल्या घरातले उत्सव आज आपण कोणामुळे साजरे करत असू तर ते श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कारण आज उत्सव साजरे करतो महाराजांमुळे. कारण त्यावेळी यौवन पिसळलेले आया बहिणीची अबरू लुटत होते. देवळात देव ठेवत नव्हते. तुळजा भवानी आईचे तुकडे तुकडे करून टाकले. आणि अशा यौवनांना मारण्यासाठी त्या आई जिजाऊने भवानी आईकडे साकडं घातलं. मला पुत्र पाहिजे. या उदरी संतान देत असशील तर मला पुत्रच पाहिजे. आणि तो या हिंदू धर्म रक्षणासाठी मला पाहिजे. आणि तसं भवानी आईचा प्रसाद म्हणजे आपले राजे. आणि जिजाऊने बुवा मगाशी म्हणता लॉलीपॉप चायनीज आताचे डोळे लागतं. तो मोबाईल तर पहिलो डोळ्यात ओढ भरणी मोबाईल घालायचो ऍपल वेपलचो. म्हणजे आवाज एकदम भारी आणि पोरग्या जन्मलेला त्याच्यापेक्षा भारी. खरोखरच्या आजची परिस्थिती ती जा. पण आई जिजाऊंना डोळे लागलेले आणि त्यांनी ते गर्भ संस्कार करे त्यांच्यावर संस्कार केले. रामायण महाभारताचे धडे दिले. आणि आपल्याला असे राजे आज मिळाले. नवे 300 नवे 350 उलटून गेली तरी या राजांचं नाव मुखात असं आहे की नाव आलं की अंगावर शहारे येतात आणि काटे येतात. बुवा म्हणत होता मगाशी
बघायची लाज की निम्मी चांगला कुडकुडलेलं आहे असे काटे गेलेल्या अंगावर आणि काय हे विचार स्वेटर व्हाय काय स्वेटर नाही आधी बुवा सुरुवातच केला नाही तो बुवा थंडीला या म्हणा म्हणून मी स्वेटर नाही घातलंय पण ह्या बाजू खरोखरच मोकळा मोकळा हा गल्ली गल्ली लय हवा येत ह्या बाजू गर्दी झाली एका बरी ऊब मिळाली या आता ते कोंबडी आणि खुडकर बसली का उभच काढते ती नाही तर का आधी काढते खुडकी कोंबडी शिस्तीतच वारी करायची हो शिस्तीत म्हणजे काय एकदम घाणेरडा बोलला म्हणजे बेशिस्त अगो मनोरंजनासाठी किती आणि काय काय बोलू शकतो घाणेरडाच किती हवाय मग करायचं होतं मनोरंजन नंतर बघतलंय गावता काय योगिता मुठीत कसा गावात योगिता मुठीत खरोखरच ते राजे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज आहोत ताट होतील माना उंच होतील नजरा आणि या रयतेच्या राजाला मानाचा मुद्रा सागराचे पाणी कधी आठणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही आणि शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही आज या ठिकाणी आम्ही महिला म्हणून पुढे बसलो त्याचं कारण म्हणजे आपले शिवराय त्यांनी ताकद दिली आहे महिलांना आमच्या जिजाऊ आई तर त्यांच्यासाठी महाराज गणपती गजश्वपती
धन्यवाद धन्यवाद